तर परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी विनोद कांबळींची भेट घेतली आहे। क्रिकेटर विनोद कांबळींवर सध्या आकृती रुग्णालयात उपचार सुरू आहे। कांबळींच्या उपचाराची पूर्ण जबाबदारी आम्ही घेतली आहे असं सरनाईकांनी म्हटलं। कांबळीला ज्या वेळेस वैद्यकीय उपचाराची गरज पडेल त्यावेळेस गंगूबाई संभाजी शिंदे हे हॉस्पिटल, इंदिराबाई बाबूराव सरनाईक हे हॉस्पिटल आणि त्याचबरोबर आकृती हॉस्पिटल जे आता ज्या हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे, हे 3 हॉस्पिटल विनोद कांबळीच्या वैद्यकीय सेवेसाठी आयुष्यभर त्याला जी काही वैद्यकीय मदत लागेल त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आणि फ्री ऑफ चार्ज पूर्ण उपचाराचा खर्च आणि पूर्ण औषधे ही आमच्या ह्या 3 हॉस्पिटलच्या माध्यमातून त्या ठिकाणी देण्यात येईल। एकनाथ शिंदे साहेबांनी मला आज विनोद कांबळीची भेट घ्यायला इथं पाठवलं। काल मंगेश चिवटे या ठिकाणी जे आमचे वैद्यकीय पथकाचे प्रमुख आहेत ते येऊन गेले आणि एकनाथ शिंदे साहेबांनी श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या माध्यमातून 5 लाखाची मदत पण जाहीर केली। ते 5 लाख परत त्याच्या अकाउंटमध्ये काही पैसे जमा झाले ते एक 4-5 लाख आणि अजून एक 20 लाख म्हणजे 30 लाख रुपयाची मदत ही विनोद कांबळीच्या पत्नीच्या नावानं ही जमा केली जाईल। अजूनही आव्हान काही आमचं जे झालेलं आहे त्या माध्यमातून जो निधी येईल तोही त्याच्या पत्नीच्या नावाने जमा केला जाईल।